नमस्कार, मी डॉक्टर विनीत वानखेडे, आशीर्वाद क्लिनिक डायबिटीज, थायरॉइड आणि ओबेसिटी केअर सेंटर नाशिक येथून बोलत आहे. आपण ॲनिमिया म्हणजे पांडुरोग किंवा रक्तक्षय याबद्दल माहिती घेत आहोत. आज आपण त्याचे आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम, निदान आणि उपचार याबद्दल बोलणार आहोत. तसं पाहिलं तर जसं मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हिमोग्लोबिन जे आहे ते ऑक्सिजन आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत नेतं आणि जेव्हा हिमोग्लोबिनचीच कमतरता होते तेव्हा ऑक्सिजन पेशीपर्यंत पोहोचू शकत नाही आणि सगळ्या अवयवांवर त्याचा परिणाम होतो आणि अवयवांची कार्यक्षमता कमी होते. म्हणून हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन प्रत्येक पेशीच्या कार्यासाठी अगदी आवश्यक आहे. काय दुष्परिणाम होतात शरीरावर? स्नायूंचा अशक्तपणा, थकवा जाणवणे, हृदयविकार, हृदयाचे कप्पे वळायला लागतात, हृदयाची कार्यक्षमता कमी व्हायला लागते, दृष्टीदोष होतो काही जणांना, रोग प्रतिकार शक्ती कमी होते आणि वेगवेगळ्या आजारांची होण्याची संभावना असते, वंध्यत्व येते, हातापायात मुंग्या येतात, गरोदरपणातील दुष्परिणाम होतात, गरोदरपणातील दुष्परिणाम वाढतात, कॉम्प्लिकेटेड प्रेग्नन्सी त्याला असं म्हणता येईल आपल्याला. नंतर मेंदूची वाढ जी आहे गर्भातली ती सुद्धा कमी होते. असे वेगवेगळ्या, मी तर असं म्हणेल तर डोक्यापासून ते पायापर्यंत ॲनिमियाचे शरीरावर परिणाम होतात. निदान कसं करावं? निदान अतिशय सोपं असतं. आपल्याला रक्त द्यावं लागतं आणि रक्तामध्ये आम्ही त्याच्या पेरिफेरल स्मिअर नावाची तपासणी असते ती एक करतो. रक्तातलं आयनचं प्रमाण, नंतर रक्तातल्या आयनच्या संबंधित अनेक तपासण्या, उदाहरणार्थ TIBC आहे, नंतर सिरम फेरिटिन आहे, हे करतो. जर आपल्याला व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी ॲनिमिया जर आपल्याला डायग्नोज करायचा असेल तर व्हिटॅमिन B12 ची लेवल बघितल्या जाते आणि ती जर कमी असेल तर ॲनिमिया हा कोणत्या प्रकारचा आहे, आयर्न डिफिशियन्सी आहे की व्हिटॅमिन B12 मुळे आहे हे आपल्याला लगेच कळतं. तसेच काही जंतूच्या प्रादुर्भावामुळे आपल्याला ॲनिमिया होऊ शकतो आणि म्हणून विष्ठेची पण तपासणी करणं गरजेचं होतं. ॲनिमियाची काही ठराविक लक्षणं असतात. ती लक्षणं आणि तपासण्या ह्या दोघांची सांगड घातली तर ॲनिमियाचं निदान होणं अतिशय सोपं जातं. उपचार काय आहे? ॲनिमियाचे उपचार हे जे न्यूट्रिशनल ॲनिमिया ज्यांच्याबद्दल आपण बघत आहोत, आयर्न डिफिशियन्सी आणि व्हिटॅमिन B12, हे पण अतिशय सोपे आहेत असं म्हणायला हरकत नाही. लोहयुक्त पदार्थ, फोलेटयुक्त पदार्थ आणि व्हिटॅमिन B12 युक्त पदार्थांचे अन्नामध्ये सेवन केले तर बऱ्यापैकी आपल्या रोजची काही रिक्वायरमेंट आहे आणि कुठल्या आहारामध्ये हे जातं हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहूया. परंतु लोहयुक्त आहार घेणे आणि व्हिटॅमिन B12 युक्त आहार घेणे हे फार गरजेचं आहे. गोळ्या जर आहारामध्ये जर तेवढं जात नसेल तर गोळ्यांची मदत घेणं फार गरजेचं आहे. आयर्नच्या गोळ्या मिळतात, व्हिटॅमिन B12च्या पण गोळ्या मिळतात आणि ह्या दोघांच्याही मला वाटते आयर्नच्या पोटातून रक्तामध्ये येण्यासाठी व्हिटॅमिन C पण लागतं आणि त्यासाठी व्हिटॅमिन C त्याच्याबरोबर घेणं अतिशय आवश्यक आहे. इंजेक्शन्स पण अवेलेबल आहे. जर ॲनिमिया खूप असेल, जवळपास एक 8, 9, 10च्या आसपास असेल आणि गोळ्यांनी तो वाढण्याची संभावना नसेल तर आम्ही इंजेक्शन्स पण देतो. आयर्नचे इंजेक्शन, व्हिटॅमिन B12 चे इंजेक्शन्स आणि हे उपलब्ध आहेत, सहज उपलब्ध आहेत आणि सर्वसामान्यांना परवडण्यासारखे पण आहेत. हे घेऊन रक्तवाढ होऊ शकते. जर खूपच ॲनिमिया असेल, त्याला आपण सिव्हिअर ॲनिमिया म्हणतो, हिमोग्लोबिन जर 7च्या खाली असेल तर मला वाटतं की जास्त वेळ घालवण्यापेक्षा कधी कधी जर 3-4 असेल तर आम्ही रक्त पण द्यायचा प्रयत्न करतो आणि रक्त दिल्यावर आयर्न आणि ॲनिमिया हे लवकर करेक्ट व्हायला लागतं. परंतु जर थोडंसं 7-8च्या दरम्यान असेल तर आयर्नचे इंजेक्शन देऊन सुद्धा हे आपल्याला करेक्ट करता येऊ शकतं. धन्यवाद.